15 तास उलटून गेलेले आहेत तरी पण कोकण रेल्वे अद्यापही ठप्प आहे। रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरती थांबलेल्या तेजस आणि जनशताब्दी गाड्या अचानक या ठिकाणी रद्द करण्यात आलेल्या पाहायला मिळत आहेत। तब्बल 15 तास या गाडीमध्ये हे प्रवासी होते आणि या गाड्या आता रद्द केल्यामुळं त्यांचं जे रिएम्बर्समेंट आहे ते या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे। मात्र तब्बल 15 तास अनेक प्रवासी जे आहेत मुंबईकर आहेत ते या ठिकाणी खोळंबलेले पाहायला मिळत आहेत। तुम्ही बघू शकता की सध्या आरक्षण तिकीट म्हणजे ज्या ठिकाणी रिएम्बर्समेंट मिळणार आहे त्या ठिकाणी ही गर्दी झालेली पाहायला मिळते। प्रवासी अक्षरशः 15 तास या दोन्ही गाड्यांमध्ये अडकलेले पाहायला मिळत आहेत आणि त्याच अनुषंगानं सध्या जो प्रवास जो आहे तो अचानक या ठिकाणी रद्द केलेला आहे। 2 गाड्या अचानक रद्द केलेल्या आहेत, त्यामुळे तिकीट काउंटरवरती या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते। लोक आपले रिफंड घेण्यासाठी या ठिकाणी गर्दी केलेली पाहायला मिळते। आपल्यासोबत असेच काही प्रवासी आहेत। ताई, काय सांगा, किती वेळ तुम्ही गाडीमध्ये होता? झालं काल संध्याकाळी 5 वाजल्यापासून आम्ही गाडीमध्येच आहोत। काल संध्याकाळी आणि ते आत्ता पण आता सांगतात कॅन्सल केलं। आता पुढे पर्याय काय? ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। काय सांगाल? काय सांगाल? काय आता मुंबईला कसं जायचं? मुंबईला जाणार कसं? गाड्या अचानक कॅन्सल केल्या। हा, त्याचं अगोदर जर सांगितलं असतं तर काहीतरी सोय केली असती। 2 तासांनंतर चालू होणार म्हणून थांबलो होतो आम्ही, पण तर चालू झालीच नाही। आता पण सांगितलं आता अचानक कॅन्सल नाही। अजून 2 तासांनी जरी चालू झाली असं चाललं असतं। तो एक पर्याय होता की आम्ही सुखरूप पोहोचलो असतो घरी, पण आता बाय रोड पण जायचा प्रॉब्लेम आहे। संध्याकाळपर्यंत तर गाडी मिळणारच नाही। बाय रोडने जाऊ शकतं की या ठिकाणी जे प्रवासी आहेत ते वैतागलेले पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी तुम्ही बघू शकता की तिकीट काउंटरवरती आता जे चाकरमानी आहेत ते या ठिकाणी वादावादी करताना पाहायला मिळत आहेत। लोक आम्ही जायचं कसं असा संतप्त जो सवाल आहे तो या ठिकाणी उतरताना पाहायला विचारताना पाहायला मिळत आहेत। आम्हाला कॅन्सलेशन नको, आम्हाला जायची व्यवस्था करून द्या, अशा पद्धतीची मागणी जी आहे ती प्रवाशांकडून या ठिकाणी होताना पाहायला मिळते। अचानक ट्रेन रद्द केल्यामुळे ही समस्या या ठिकाणी पाहायला मिळते। सध्या लोक संतप्त झालेले आहेत आणि आम्ही मुंबईला जायचं कसं असा सवाल या ठिकाणी विचारला जातोय। मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।